तर काल आपण पर्जन्याविषयी माहिती घेतली होती. पर्जन्याचे 3 प्रकार: आरोह पर्जन्य, प्रतिरोध पर्जन्य आणि आवर्त पर्जन्य. हे कशा प्रकारे पडतात, त्यांचे प्रदेश कोणते, हे याबद्दल आपण मागच्या तासाला माहिती घेतली होती. आजच्या तासाला आपण पर्जन्याचे रूप किंवा वृष्टीची रूप जे आहेत त्याचा अभ्यास आपण करणार आहोत. त्यापैकी काल आपण दव, दहिवर आणि धुके यांची माहिती आपण कालच्या तासाला घेतली. तर यानंतर पर्जन्यामध्ये आपल्याला आम्ल पर्जन्य किंवा इतर जे पर्जन्याचे प्रकार आहेत, या पर्जन्याच्या प्रकारांची माहिती आपल्याला घ्यायची आहे. या ठिकाणी जगामधील पर्जन्याच्या वितरणाचा नकाशाचा या अभ्यास आपण काल केला. पर्जन्य मापकाची आकृती व पर्जन्य मापन कसे केले जाते याबद्दलची आपण माहिती घेतली. आता आजच्या तासाला आपण वृष्टीचे परिणाम आणि आम्ल पाऊस या 2 मुद्द्यांविषयी माहिती घेणार आहोत. त्याचबरोबर आपण आजचा स्वाध्याय सुद्धा अभ्यासणार आहोत. आता वृष्टीचे परिणाम. पृथ्वीवर उपलब्ध होणाऱ्या जलाचा मुख्य स्रोत वृष्टी आहे. म्हणजे आपल्याला जे काही पाणी उपलब्ध होतं ते पाणी मुख्यत्वे आपल्याला पावसाद्वारे मिळतं. अतिवृष्टी जशी हानिकारक आहे तशीच कमी वृष्टी देखील हानिकारक आहे. आपल्याला माहिती आहे, अतिवृष्टी झाली तरी सुद्धा पिकांचं नुकसान होतं आणि पाऊस जर कमी पडला तरी सुद्धा पिकांचं नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. पिकं उगवून येत नाहीत आणि जर जास्त पाऊस पडला तर उगवलेली पिकं त्या पाण्यामुळे सडून जातात. त्यामुळे शेतकऱ्यांचं दोन्ही वेळेस नुकसान होतं. अतिवृष्टी झाली तरी नुकसान होतं आणि कमी पाऊस पडला तरी नुकसान होतं. अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ, महापूर येतात. त्यामुळे जीवित व वित्तहानी होते. आपण पाहतोय सध्या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे पुरासारखी महापुराची समस्या निर्माण झालेली आहे. आपण गेल्या वर्षी सांगली, कोल्हापूर या परिसरामध्ये कृष्णा नदीला आलेल्या पुरामुळे आणि पंचगंगेला आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात हाहाकार उडालेला होता. अनेक लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं होतं आणि त्यामुळे वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली. त्याचप्रमाणे जीवितहानी सुद्धा आपल्याला झाली पाहायला मिळाली. अनेक जनावरे, काही माणसं ही पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेले आपण पाहिल्या अपघातामध्ये. तर अशा प्रकारे जास्त पाऊस पडला तर जीवित व वित्तहानी मोठ्या प्रमाणात होते. आणि पाऊस पडला नाही तर आवर्षण, त्यालाच आपण कोरडा दुष्काळ, ओला दुष्काळ आणि कोरडा दुष्काळ असे 2 प्रकार आहेत. तुम्ही आता जर वर्तमानपत्र जर पाहत असाल तर वर्तमानपत्रामध्ये तुम्हाला सतत मागणी होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं की विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतामध्ये पाणी साचून पिकांची नासाडी झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे. तर यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. तर गेली काही वर्ष आपण पाहत होतो की पाऊस नव्हता, पाण्याचा दुर्मिळता निर्माण झालेली होती आणि त्यामुळे कोरडा दुष्काळ पडलेला होता. अशा स्थितीमध्येही उत्पन्नाला परिणाम होतो, कमी उत्पन्न होते. त्यामुळे अन्नधान्याची कमतरता निर्माण होते. अन्नधान्य आयात करावे लागते. शेतकऱ्यांची परिस्थिती हालाखीची होते आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर ताण पडतो. आज आपण पाहतो की आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये कृषी क्षेत्राचा वाटा हा महत्वाचा आहे. भारतासारखा कृषी प्रधान देशाची अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून असते. कारण आपल्या देशातील जास्तीत जास्त लोकसंख्या ही शेती या व्यवसायावर अवलंबून आहे.
50% पेक्षाही जास्त लोकसंख्या ही शेती या व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे भारताला कृषी प्रधान देश असं म्हटलं जातं. भारतातील शेती मोठ्या प्रमाणावर मोसमी पावसावर अवलंबून असते. जून ते सप्टेंबर या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये जो पाऊस पडतो त्या पावसावर भारतामधील शेती मोठ्या प्रमाणावर अवलंबून असते. त्यामुळे भारतात होणारा पाऊस संपूर्ण देशासाठी महत्वाचा ठरतो. योग्य वेळी योग्य प्रमाणात पडणारा पाऊस शेतीचे उत्पन्न वाढवतो, तर अवकाळी पाऊस हे शेतीचे नुकसान करतो. बघा, नेमकं फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये जर पावसाला सुरुवात झाली, मोठा पाऊस जर पडला, अवकाळी पाऊस त्याला आपण म्हणतो. मार्च एप्रिल मध्ये पडणारा पाऊस हा अवकाळी पाऊस म्हणून आपण त्याला ओळखतो. तर यावेळी पिकांची काढणीला आलेली असतात पिकं, आणि त्याच वेळी जर पाऊस पडला तरी काढणीला आलेली पिकं ही सगळी पाण्यामध्ये भिजतात आणि ते काळी पडतात. परिणामी या भागातील शेतीचं नुकसान होतं. याच कालावधीमध्ये आपण पाहतो अनेक फळबागांची फळं काढण्याचं मोहीम चालू असते. त्यावेळेस पाऊस पडला तरी सगळं पावसाच्या पाण्यामुळं, मोठा पाऊस पडल्यामुळे ही सगळी फळबाग ही आपल्याला नष्ट झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये द्राक्ष असतील, केळी असतील, संत्री असेल, यासारखे पिकं जे आहेत या पिकांची प्रचंड नासाडी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं अवकाळी पावसामुळे. तर भारतातील पाऊस बराचसा अनिश्चित स्वरूपाचा आहे. अतिशय दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी होते. आपल्या भारतामध्ये अशा प्रकारचे दाट धुके उत्तर भारतामध्ये दिल्ली परिसरामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. आणि या धुक्यांमुळे मोठ्या प्रमाणात अपघात झाल्याचं सुद्धा आपल्याला ऐकायला मिळतं. रस्ते, लोहमार्ग, जलमार्ग व हवाई मार्ग यांवर याचा विपरीत परिणाम होतो. दृश्यमानता कमी झाल्यामुळे विमानाला धावपट्टी दिसत नाही, त्यामुळे विमानाचे उड्डाण होऊ शकत नाही आणि विमान उतरू सुद्धा शकत नाही. त्यामुळे हवाई मार्गावर याचा परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतं. लोहमार्गावर सुद्धा याचा परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतं. अनेक वेळा अपघात होण्याची परिस्थिती निर्माण होते. गाड्या, विमाने इत्यादी वाहतूक सेवा रद्द कराव्या लागतात. पुढचा आहे वृष्टीचा परिणामामधलं दहिवर. दहिवर पिकांना मारक ठरते. दहिवर म्हणजे काय? दवबिंदू जेव्हा 0° तापमानामुळे गोठतो त्यावेळेस पानावर, जसं आपल्याला पहिल्या चित्रामध्ये पाणी दिसलं होतं, त्या पाण्याचं बर्फामध्ये रूपांतर झालं तर बर्फ हा गार असतो खूपच, आणि त्यामुळे त्या पिकांची जी पानं आहेत ती पानं या बर्फाच्या मुळे सडतात किंवा खाली पडतात. तसेच रस्त्यावर पसरल्यास अपघात होण्याची शक्यता असते. बर्फावरून आपण पाहतो गाड्या घसरल्यामुळे अपघात झाल्याचं आपल्याला अनेक वेळा ऐकायला मिळतं. दव आणि धुक्याने रोगराई पसरून शेतातील काही पिकांचे नुकसान होते, तर काही पिकांसाठी दव उपयुक्त ठरते. दव आणि धुके जर पडलं तर आपण अनेक पिकांवर करपा रोग पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. ते पिकं करपल्यासारखे दिसतात आणि त्याला आपण बाजारपेठेमध्ये त्याला किंमत राहत नाही. त्या पिकावर असणारी जी चमक असते ती चमक उडून जाते आणि पीक एखादं सुरकुत्या पडल्यासारखी त्या पिकाची अवस्था होते. त्यामुळे द्राक्ष असतील किंवा इतर जे काही फळबागा असतील या फळबागांवर या दहिवराचे आणि धुक्याचे वाईट परिणाम झाल्याचे आपल्याला पाहायला मिळतात. तर काही पिकांसाठी ते अतिशय उपयुक्त ठरतात. उदाहरणार्थ ज्वारी असेल, गहू असेल, या पिकांना दव हे उपयुक्त ठरतं, कारण हे पाणी, दवाचं पाणी त्यांच्या पानावर पडतं आणि ते पाणी जमिनीवर पडून त्या पिकाला पाण्याचा पुरवठा होतो. तर अशा प्रकारे वृष्टीचे चांगले परिणामही आहेत आणि वाईट परिणामही आहेत. आपल्याला वृष्टीचे परिणाम लिहा म्हणून 4 मार्काला प्रश्न विचारला गेला तर आपल्याला 4 चांगले परिणाम लिहावे लागतील, 4 वाईट परिणाम लिहावे लागतील, किंवा 2 मार्काला विचारला गेला तर 2 चांगले परिणाम आणि 2 वाईट परिणाम असे आपल्याला लिहावे लागतील. वृष्टीमध्ये सर्व प्रकारचे आले रूप वृष्टीचे. दव, दहिवर, धोके, पर्जन्य या सर्वांचा समावेश वृष्टीमध्ये होतो. त्या सर्वांचा परिणाम कशा प्रकारचा होतो ते आपल्याला
या उत्तरामध्ये आपल्याला सांगायचं आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर शेवटचा प्रकार आहे तो म्हणजे आम्ल पाऊस. हा कुठे पडतो तर ज्या प्रदेशामध्ये औद्योगिक क्षेत्र आहे त्या औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषणामुळे हवेत विविध वायू मिसळले जातात. या वायूंच्या हवेतील बाष्पाची रासायनिक क्रिया होऊन वेगवेगळे आम्ल तयार होतात. उदाहरणार्थ नायट्रिक आम्ल, सल्फ्युरिक आम्ल. पावसाच्या पाण्यात विरघळलेले आम्ले पावसाबरोबर सोबत खाली पडतात आणि या आम्लासह पडणाऱ्या पावसास आम्लपर्जन्य असे म्हणतात. असा पाऊस सर्व सजीव व निर्जीव यांच्यासाठी हानिकारक असतो. वनस्पतींवर जर असा पाऊस पडला तर त्या वनस्पतींवर सुद्धा अनिष्ट परिणाम या आम्लपर्जन्याचे झालेले आपल्याला पाहायला मिळतात. कारण एक प्रकारची रासायनिक अभिक्रियाच आपण त्या वनस्पतींवर करतो. त्यामुळे अशा प्रकारच्या पावसामुळे सजीव आणि निर्जीव या सर्वांसाठीच हा हानिकारक असतो. जलाशयावर जर पडला तर जलाशयामध्ये असणारे जे सजीव आहेत, मासे असतील किंवा जलचर प्राणी असतील, त्याच्यावर या आम्लपर्जन्याचा अनिष्ट परिणाम झाल्याचा आपल्याला पाहायला मिळतं. अनेक मासे अशा प्रकारच्या रासायनिक पर्जन्यामुळे मृत्युमुखी पडल्याचे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. आम्लपर्जन्याच्या होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती मिळवा. इंटरनेटच्या सहाय्याने आपण आम्लपर्जन्याचे जे दुष्परिणाम आहेत त्या दुष्परिणामांची माहिती मिळवायची आहे. पाठामध्ये काय अडचण आहे कोणाला? हा धडा आज संपतोय. आता आपण या धड्याच्या स्वाध्यायाकडे पाहूया. पुढील वर्णनांवरून वृष्टीची रूपे ओळखा. पहिलं पहा, हा तुम्ही वापरत असलेल्या पाण्याचा मूळ स्रोत आहे. कधी मुसळधार तर कधी संततधार पडतो. भारतातील बहुतेक शेती याच्यावरच अवलंबून असते. कोणता? कशावर अवलंबून असते भारतातील बहुतांश शेती? पाऊस. अगदी बरोबर आहे. भारतातील बहुतांश शेती ही पावसावरच अवलंबून असते आणि त्यामुळे पाऊस हे उत्तर अगदी बरोबर आहे. बरोबर आहे पाटील, उपळकर, होनराव, गलांडे, कुलकर्णी. अगदी बरोबर उत्तर आहे पाऊस. दुसरं, पाण्याचे सूक्ष्म कण वातावरणात तरंगत असल्याचा अनुभव येतो. यामुळे लंडनमध्ये हिवाळ्यात दुपारपर्यंत सूर्यदर्शन होत नाही. अशी स्थिती सहसा सकाळी किंवा सायंकाळ नंतर अनुभवास येते. काय म्हणतात त्याला? अगदी बरोबर आहे, याला धुके असे म्हणतात. बरोबर आहे महाजन, अगलावे, लंगोटे. अगदी बरोबर उत्तर आहे. त्यानंतर तिसरं पहा, विषुववृत्तावर अशी वृष्टी कधीही होत नाही. घन स्वरूपात होणाऱ्या या वृष्टीमुळे शेतातील पिकांचे अतोनात नुकसान होते. कोणती वृष्टी आहे ही? अगदी बरोबर आहे, गारपीट. आदित्य गलांडे, कुसाळकर. बरोबर उत्तर आहे. गारपीट यामुळे अशा प्रकार शेतांतील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. आणि चौथं पहा, भूपृष्ठावर शुभ्र कापसासारखे थर साचतात. हिवाळ्यात जम्मू काश्मीरच्या राजधानीचे ठिकाण बदलावे लागते. महाराष्ट्रात अशी वृष्टी होत नाही. कोणतं येतं? हिमवृष्टी. अगदी बरोबर आहे. लंगोटे, लाखे.
अगदी बरोबर उत्तर आहे. गलांडे बरोबर उत्तर आहे. त्यानंतर या आकृतीचं निरीक्षण करायचंय. पुढील आकृती पहा. पावसाचा अचूक प्रकार अचूक ओळखा. असा पाऊस कोणत्या प्रदेशात पडतो ते लिहा. आता आकृती अ, या आकृतीचं वर्णन करा. हा पाऊस कुठे पडतो? फक्त कुठे पडतो हे फक्त मला चॅट बॉक्स मध्ये सांगा. आरोह पर्जन्य अगदी बरोबर आहे. आणि हा पाऊस कुठे पडतो? प्रकार आरोह पर्जन्य हा अगदी बरोबर आहे. हा पाऊस कुठे पडतो? पृथ्वीवरच्या कोणत्या भागामध्ये पडतो? नाही नाही, अथर्व पाटील, जिथे कमी तापमान आहे तिथे पाऊस पडतो हा चुकीचं उत्तर आहे. हा पाऊस विषुववृत्तीय भागामध्ये पडतो. अगदी बरोबर आहे. लंगोटे, आफ्रिका नदीतील आफ्रिका खंडातील कांगो नदीचं खोरं आणि दक्षिण अमेरिकेतील अमेझॉन नदीचे खोरे या ठिकाणी हा पाऊस पडतो. अगदी बरोबर उत्तर आहे. अमेझॉन जंगल, अमेझॉन नदीचं खोरं बरोबर आहे. विषुववृत्तीय प्रदेशामध्ये हा पाऊस पडतो. दररोज दुपारनंतर हा पाऊस या भागामध्ये पडतो. बरोबर उत्तर आहे. यानंतर आकृती ब, हे कोणत्या प्रकारचा पर्जन्य आहे? अगदी बरोबर आहे होनराव, प्रतिरोध पर्जन्य. लाखे बरोबर उत्तर आहे. उपळकर बरोबर उत्तर आहे. हा प्रतिरोध पर्जन्य आहे. हा पाऊस कुठे पडतो? प्रतिरोध पर्जन्य पर्जन्य छायाचा प्रदेश चुकीचं उत्तर आहे होनराव. भारतामधील सह्याद्री पर्वतरांग. हा पाऊस जिथं बाष्पयुक्त वाऱ्याला पर्वताचा अडथळा आहे त्या ठिकाणी वाऱ्याच्या दिशेला हा पाऊस मोठ्या प्रमाणावर पडतो. हे लक्षात ठेवायचं उत्तर. ज्या ठिकाणी बाष्पयुक्त वाऱ्याला उंच पर्वतीय प्रांगांचा अडथळा आहे त्या ठिकाणी हा पाऊस वाऱ्याच्या दिशेलाच हा पाऊस पडतो. आकृती क्रमांक 3 पहा. आकृती क, हा कोणत्या प्रकारचा पर्जन्य आहे? आवर्त पर्जन्य आहे आणि समशीतोष्ण कटिबंधामध्ये पडतो. अगदी बरोबर उत्तर आहे लंगोटे. बरोबर उत्तर आहे. उसाळकर पण बरोबर आहे. आवर्त पाऊस आणि हा पाऊस मोठ्या प्रमाणात समशीतोष्ण कटिबंधामध्ये पडतो. आता यानंतर प्रश्न तिसरा पहा. वरील आकृतींचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रश्न पहिला पहा. आकृती ब मध्ये डोंगराच्या कोणत्या बाजूस जास्त पाऊस पडत आहे? आता या ठिकाणी उत्तर कसे लिहिणार आहोत तुम्ही मला? वाऱ्याच्या दिशेकडील बाजूला जास्त पाऊस आहे. अगदी बरोबर उत्तर आहे. तर दुसरा प्रश्न, आकृती ब मधील पर्जन्य छायाचा प्रदेश छायांकित करून त्यास नाव द्या. तरी हा प्रदेश जो आहे हा प्रदेश छायांकित करायचा या ठिकाणी. आणि हा प्रदेश पर्जन्य छायाचा प्रदेश म्हणून ओळखला जातो.
आता पुढचा प्रश्न तिसरा पहा. अ व क या आकृतीमधील फरक कोणता? अ व क या आकृतीमधील फरक कोणता? ही अ आकृती आणि ही क आकृती यांच्यामधला फरक कोणता आहे? सांगताय का? अ व क या आकृतीमधला फरक कोणता आहे? ही आकृती आणि ही आकृती या दोन आकृत्यांमधला फरक सांगायचा आहे. हे आरोह पर्जन्य आहे तर सी आवर्त पर्जन्य आहे. अगदी बरोबर आहे. आरोह आणि प्रतिरोध पाऊस नाही. आरोह पर्जन्य आणि आवर्त पर्जन्य. गलांडे आरोह पर्जन्य आणि आवर्त पर्जन्य आहे. हा पहिला फरक आहे. दुसरा फरक काय आहे? आरोह पर्जन्य हे विषुववृत्तीय प्रदेशामध्ये पडतं तर आवर्त पर्जन्य हे प्रामुख्याने समशीतोष्ण कटिबंधामध्ये पडतं. अगदी बरोबर आहे संस्कार लंगोटे, छान उत्तर आहे. तर हे झालं आपलं आकृतीचं वाचन. वादळे वारे व पूर ही परिस्थिती कोणकोणत्या प्रदेश प्रवास पावसाशी संबंधित आहे? वादळी वारे व पूर ही परिस्थिती कोणकोणत्या पावसाशी संबंधित आहे? यापैकी कोणत्या पाऊस संबंधित आहे? आरोह पर्जन्याशी वादळी वारे आणि पूर ही परिस्थिती संबंधित आहे का? आवर्त पर्जन्य आणि प्रतिरोध पाऊस यामुळे वादळी वारे आणि पूर ही परिस्थिती निर्माण झाल्याचं आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं. आता पुढचं बघा. सिंगापूरला यापैकी कोणता पाऊस पडत असेल? सिंगापूर कुठे बघितलंय का तुम्ही नकाशामध्ये? जगाचा नकाशा यामध्ये सिंगापूर हे कुठे आहे? तर ते पहा. तर तुम्हाला ते सिंगापूर तुम्हाला विषुववृत्ताच्या जवळ असल्याचं दिसून येईल. या इथं विषुववृत्ताच्या जवळ सिंगापूर आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला आरोह पर्जन्य मोठ्या प्रमाणात पडलेलं दिसून येईल. या ठिकाणी आपल्याला सिंगापूर असल्याचं दिसून येईल. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला आरोह पर्जन्य मोठ्या प्रमाणात पडतं सिंगापूर जवळ. म्हणजे सिंगापूरला आपल्याला रोज पाऊस पडतो असं आपल्याला पाहायला मिळेल. वेगळा घटक ओळखा. प्रतिरोध पाऊस, आम्ल पाऊस, आवर्त पाऊस आणि अभिसरण पाऊस. वेगळा घटक कोणता याच्यामधला? आम्ल पाऊस. अगदी बरोबर उत्तर आहे.
कारण आम्ल पाऊस हा पर्जन्यापैकी एक प्रकार नाहीये. प्रतिरोध पाऊस, आवर्त पाऊस आणि अभिसरण पाऊस म्हणजेच आरोह पर्जन्य हे पर्जन्याचे 3 मुख्य प्रकार आहेत. अगदी बरोबर उत्तर आहे आम्ल पर्जन्य. हिमवर्षाव, पाऊस, गारपीट आणि दवबिंदू यामधला वेगळा घटक कोणता आहे? दवबिंदू. बरोबर उत्तर आहे. दवबिंदू हा वेगळा घटक आहे. हिमवर्षाव, पाऊस आणि गारपीट ही पर्जन्याची रूप आहेत, म्हणजे पावसाचीच ही रूप आहेत. तर दवबिंदू हे वृष्टीचा एक रूप आहे. आणि तिसरं तापमापक, पर्जन्यमापक, वात दिशादर्शक आणि मोजपात्र. तापमापक, पर्जन्यमापक, वात दिशादर्शक आणि मोजपात्र यामधला वेगळा घटक कोणता आहे? मोजपात्र. बरोबर आहे. कारण मोजपात्र हे आपण मोजण्यासाठी वापरलं जातं. तापमापक हे थेट तापमान मोजतो. पर्जन्यमापक हे एक यंत्र आहे. वात दिशादर्शक हे दिशा दर्शवते. म्हणजे ही हवामानाची स्थिती दर्शवणारी ही तीनही वरच्या आहेत. मोजपात्र मात्र फक्त आपल्याला मोजण्यासाठी ते वापरलं जातं. थोडक्यात उत्तरे लिहा. हे तुम्ही वहीमध्ये लिहा. ह्याच्यामध्ये कोणता प्रश्न अवघड आहे असं तुम्हाला वाटतंय का? याच्यामधला अवघड प्रश्न जो असेल नाही. ठीक आहे. फरक स्पष्ट करा. दव आणि दहीवर. एका बाजूला दव लिहा, एका बाजूला दहीवर लिहा आणि 3 फरक लिहा. हिम आणि गारा. गारांची निर्मिती कशी होते आणि हिमांची निर्मिती कशी होते? गारा कोणत्या प्रदेशात पडतात? हिमवर्षाव कोणत्या प्रदेशामध्ये होतो? गारा कोणत्या कटिबंधात पडतात आणि हिम कोणत्या कटिबंधात पडते? हे आपण या ठिकाणी नमूद करणं अत्यंत आवश्यक आहे. ह्याच्या बाजूला जगातील अतिपावसाच्या प्रदेशाचे पर्जन्यमापकासह छायाचित्र. अशा प्रकारे आपला हा धडा संपलेला आहे. आणि पुढच्या तासाला आपण सागर जलाचे गुणधर्म हे प्रकरण शिकणार आहोत. हे प्रकरण समजण्यासाठी थोडंसं कठीण जाईल, परंतु मी 100% प्रयत्न करीन. आणि आपला पुढचं प्रकरण झाल्यानंतर आपला प्रथम सत्राचा अभ्यास संपतोय. यानंतर आपण काही चाचण्या घेण्याचा प्रयत्न करूयात. ठीक आहे, आपण थांबूयात आज इथे. काही शंका असेल तर मला बोलावे.